पापलेटचे घाण साफ करून घेतलं आहे। आता पापलेटचे ते साईडने पण कापून घेतलं आहे। आता हे सर्व साफ करून घ्यायचं आहे। हा एक पापलेट 400 ला। आता कट करून घ्यायचं आहे असा। तर आता एकच पापलेट आहे, हा एकटेच खातात म्हणून एकच घेतला आहे। हा रस्स्यासाठी असणार आहे आणि हा तळण्यासाठी असणार आहे। तर इकडे सर्व पापलेट धुवून स्वच्छ धुवून घेतले आहेत। आता आपण त्याला मसाले लावणार आहोत। इथे घेतले आहे हळद आणि इथं आता मसाला घेतला आहे। मसाला आपल्याला किती तिखट लागतो त्याप्रमाणे घ्यायचा आहे आणि मीठ घेतलं आहे। आता थोडा गरम मसाला आणि थोडी धना पावडर। तर हे आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। थोडा पाणी घेऊन थोडा ओला करायचा आहे ते। हा मसाला पापलेटला लावायचा आहे आपल्या। आता हा आपण सर्व साधा मसाला घेऊन म्हणजे आगरी मसाल्याने मिक्स करून ते लावलं आहे। तुम्ही याच्यामध्ये मिरची, अद्रक, लसूण पेस्ट करून सुद्धा लावू शकता। ते तळण्यासाठी मसाला तयार करू शकता तुम्ही, तुम्हाला आवडेल तसा। तर जेवढे आपण तळण्यासाठी पीस काढले होते त्यांना मसाला लावून घेतला आहे।
आता हे 10 मिनिटं 15 मिनिटं आपण असंच ठेवू, थोडा मॅरिनेट होईपर्यंत. तर 4-5 लसूणच्या पाकल्या आता ठेचून घेऊ आपण. तळण्यासाठी पापलेट मॅरिनेट होईपर्यंत आपण इतर रस्सा तयार करू पापलेटचा. तर कढईमध्ये 2 बुटी तेल टाकू. आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण टाकू. तर तेल गरम झालं आहे, लसूण टाकला आता त्याच्यामध्ये. आणि गॅस स्लो ठेवायची आहे, कारण की मच्छी आपले सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे ते परत ते चिकटते आणि ते तुटते, म्हणून गॅस स्लो ठेवायची आहे. याच्यामध्ये आपण सुके आंबे वाळवलेले ते पण ॲड करणार आहोत. आता लसूण शिजून झाला आहे, त्याच्यावर टाकली हळद, छोटा 1.5 चमचा, आणि मसाला 3 चमचे. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्या अंदाजानुसार. आणि थोडा पाणी टाकला मसाला शिजण्यासाठी. आणि गॅस आपली स्लो ठेवायची आहे. आपला हळद मसाला टाकून झाला आहे, तर आपण गॅस फास्ट ठेवायची आहे उकळी येईपर्यंत. नंतर उकळी आल्यावर ती कमी करायची आहे. मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपला पापलेट. मसाल्याला आता उकळी आली आहे, तर आपण त्याच्यामध्ये आता पापलेट टाकायचं आहे. तर हा मसाला आहे तो त्या दुसऱ्या पापलेट मॅरिनेट केलं आहे त्याचा थोडासा राहिलेला तो त्याच्यामध्ये टाकला आहे. तर पहिलाच लावून नव्हता ठेवला त्याला. तो पण ॲड केला रश्श्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आता आपले सुकलेले आंबेच्या कापे टाकायचे आहेत. जर तुम्हाला आंबटपणा आवडत असेल तर, नाहीतर नाही टाकला तरी चालेल. आणि आता सर्व टाकून झालं आहे, तर आपण झाकण देऊन शिजत ठेवू आणि नंतर मीठ टाकू. तर आपला आता पापलेट जो आपण मॅरिनेट करत ठेवलेला आहे, आता तो तळण्यासाठी घेणार आहोत. एके बाजूला आपण रस्सा करत ठेवलेला आहे आणि इथं पापलेट फ्राय करूया. त्याच्यासाठी तव्यामध्ये तेल टाकलं आहे आता. तर याच्यासाठी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या ठेचून घेतल्या. जास्त एकदम नाही, एक त्याच्यावर ठेचून घेतलं आहे. तर तेल गरम झालं आहे, आता मी याच्यामध्ये लसूण ॲड करते.
लसूण शिजून झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पापलेट टाकूया. पापलेटचे पीस मॅरिनेट केलेले. आणि आपले गॅस असणार आहे स्लो मध्ये. पाव उकली आली आहे. थोडा घाटा मारून घेऊ आणि मीठ टाकू त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं आहे. चवीनुसार आपल्याला मीठ ॲड केलं आहे. आता परत मिक्स करून परत ढाकण देऊन ठेवू शिजेपर्यंत. तर आता आपण ते उलटून घेऊ. एका साईडने झाले, थोडे शिजले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये वाटण टाकणार आहे. खोबरा भाजलेला, तो ग्राइंड करून घेतलेला मिक्सरमध्ये, तो त्याच्यामध्ये आता टाकूया. थोडा घट्ट होण्यासाठी रसा. आणि एकेकर आपली मच्छी शिजत आहे, याची पापलेट, आणि एकेजवळ भात आणि थोडी धना पावडर. तर आपली पापलेटची रेसिपी तयार आहे आणि ती खायला सुद्धा रेडी आहे. तर इथं डिशमध्ये घेतला आहे रस्सा, भात आणि पापलेट फ्राय केलेला होता तो. तर अशी आहे आपली डिश आजची संडे स्पेशल. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच सांगा. आणि आवडला असेल रेसिपी आणि व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा. तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.